नमस्कार, आपण पाहता एसबीएन मराठी। मी आहे आपल्या सोबत वैष्णवी भस्मे। एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। पुण्यात चाललंय तरी काय, महिला पोलिसावर थेट पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न। अल्कोहोल टेस्टसाठी थांबवलंय, थरारक घटनेनं पुणे हादरलं। टीम इंडियाला 11 कोटी देण्याची गरज नव्हती, विजय वडेट्टीवार यांचा सीएम एकनाथ शिंदेंवर हल्ला, स्वतःची पाठ थोपटवून घेतल्याचा आरोप। चालकाला वटवाघूळ चावला अन झाला भीषण अपघात, सांगली ट्रॅव्हल्स थेट झाडावर जाऊन आदळली, मध्यरात्री अपघाताचा थरार, चालकाच्या प्रसंगावधानाने वाचले अनेकांचे प्राण। पुणे क्राईम कॅपिटल बनते, गृहमंत्री काय करतात? पुण्यातील घटनेवरून सुप्रिया सुळेंचा संताप, रोहित पवारांचा सुद्धा फडणवीसांना सवाल। भुजबळांचा एकूण मराठ्यांवर अन्याय केला तर 288 पैकी एकही निवडून येऊ देणार नाही, मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा। बारामतीत पवार कुटुंब एकत्र, राजकारणाच्या पंढरीत वारकऱ्यांचं अनोखं स्वागत, राजकीय बॅनर व्हायरल। शिवसेना शिंदेंचे खासदार रवींद्रभाई करणा, मुंबई पोलिसांकडून क्लीन चिट, सर्व गुन्हे घेतले मागे। विधान परिषदेला ठाकरे किंवा शरद पवार गटातील कोणाचा तरी पराभव होणार, अजित पवार गटातील हसन मुश्रीफ यांचा दावा। महादेव जानकरांची मोठी घोषणा, पुढची लोकसभा बारामती मतदारसंघातून लढवणार आणि जिंकणार असल्याचा विश्वास। खासदार निलेश लंकेंचं आंदोलन दुसऱ्या दिवशी सुरू, प्रशासनाकडून दखल नाही। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा।